मी आनंद चांगदेव गायकवाड, चाकण शहर काँग्रेस अध्यक्ष। आज विषय घेण्यासारखा विषय असा आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब 2 तासासाठी भीमाशंकरला पाहणी दौऱ्यावर येत आहे, परंतु त्याचं प्रशासनालाही काही माहीत नाही, पोलीस यंत्रणेला माहीत नाही, पत्रकारांना तर ते जवळच येऊन देत नाही। एवढे का घाबरलेत मुख्यमंत्री साहेब? आज आपल्याला 15 तारखेला देऊळ उघडे करायचे। मायबाप जनतेला सांगितले आपण ऑनलाईन चालू करा, तुम्ही फॉर्म भरा, अर्ज करा, तुमच्या दर्शनासाठी चालू होणार आहे। अधिक मास शेवटचा दिवस आपण म्हणून अधिक मासामध्ये नाही झालं, पण चला पुढे मागं होतंय। मला या गोष्टीचं आज आवर्जून उल्लेख करायचा। आपल्या लोकप्रतिनिधीला आमंत्रण आहे असे मला समजलेले प्रशासकीय बाबीतून, परंतु आपण जर ही सगळी कागद पाहिलीच आहेत तर याच्यामध्ये दडदडीत उल्लेख झालेला आहे। आता करायचं काय? श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तालुका आंबेगाव सह खेड जी पुणे। पहिलं नाव आंबेगाव तालुक्याचं आलं, तुम्ही ठामपणे सांगितलं की पहिलं नाव खेड आणि नंतर आंबेगाव। आता काय आलंय? ही प्रशासकीय कागद आहे, ती माझ्या घरची नाहीत। आता पुढे चाललाय, मी ज्या गोष्टीची भीती सांगत होतो की भविष्यामध्ये खेड तालुक्यात भीमाशंकर राहणार नाही, आज ती परिस्थिती कागदावर उद्भवलेली आहे। आणि त्यासाठी एक ते यांनी 3 विकास आराखड्याचा सगळा उल्लेख केलेला आहे। विकास आराखडा भीमाशंकर आदर्श ग्राम प्रकल्प विकास आराखडा, त्याची रक्कम आहे 1,72,21,75,384। परंतु मित्रांनो, आणि त्याच्यातही शासनाने सांगितले प्रशासकीय मान्यता देण्यात बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्या पद्धतीने मांडलं। माझं आमदारांना विनंती राहणार आहे, आज जर तुम्हाला खऱ्या अर्थानं निमंत्रण असेल तर तिथं तुम्ही हा मुद्दा आवर्जून मांडला पाहिजे, मांडावाच लागेल, अन्यथा खेड तालुका तुम्हाला माफ करणार नाही। कदाचित तुमचे बगलबच्चे काही म्हणतील, मला त्याच्याशी घेणं देणं नाही, काँग्रेस पक्ष असं कधी मान्य करणार नाही। प्रस्तावित अधिकाऱ्यांना देखील ह्या दौऱ्याबद्दल काही माहिती दिलेली नाही, परंतु हे काँग्रेसच्या काळामध्ये असं कधी झालंच नाही हो। जे करायचं ते ओपन करायचं। काँग्रेस असेल, आमच्या पवार साहेबांचा गट असेल, शिवसेना असेल, असं कधी झालं नाही। आपले प्रतिनिधी करतात काय? हे असं जर गुपित असेल, तुम्हाला बोलावणार, तुम्हाला करणार, अरे तुम्हाला काय आंध्रात ठेवलं का? ही कागद काय सांगतेत? पहिले आंबेगाव लिहिले, उद्या काय राहणार आहे तुमचं आमचं? पत्रकारांना देखील तुम्हाला हे करत नाही। सदर पत्रकारांमध्ये आंबेगाव असे करण्यात आले, त्याचं काय तुम्ही त्याच्याबद्दल भांडलंच पाहिजे, नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू। प्रकरणाला डावलण्यात आलेलं आहे। खेड तालुक्यात कायम कसं तुम्हाला डावललं? आता हे जे काही पैसे येणार आहे त्याच्यात खेड तालुक्याला काय आहे हे पुढेच याच्यामध्ये निदर्शनास येत नाही साहेब। तुम्ही पत्र बघा, कोणाला ज्याला लागतात त्यांनी माया या पदर झेरॉक्स काढून मी तुम्हाला द्यायला तयार आहे। याला काय 40 रुपये जातात झेरॉक्स काढायला, इथं बघा तुम्ही सगळ्यांना आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांचे खाजगी सचिव, विरोधी पक्ष नेता, सदस्य, महासचिव सगळ्यांना आहे। जनतेला का माहित होत नाही? मग आजचा तुमचा गोपनीय दौरा का? कशासाठी? पत्रकार तुम्ही लांब ठेवताय। प्रशासनाला विचारलं, प्रशासन सांगते अरे आम्हालाच काय माहित नाही, तुला कुठून माहिती आहे ती? अहो तसं नाही हो। आपलं म्हणणं काय आहे की बा हे तुम्ही जे करताय, हे जे तुम्ही आता 172,21,75,384 याच्यातलं खेड तालुक्याला माझ्या काय? मला या कागदात पुढेही काही निदर्शनाची येत नाही। पहिलेही माझं तेच भांडण होतं आपलं 184 कोटीचं का 284 कोटीचं। आता ती कागद नाही माझ्याकडे, पण आता घाईमध्ये बाजार सोडलाय, लेकरा बाळाचा विचार करेना मी, पण या भीमाशंकरसाठी भांडतोय। तुम्हाला खोटं सांगत नाही, हे चुकीचं चाललेलं आहे। मुख्यमंत्री कोणाला घाबरलेत नक्की? शेतकऱ्याला घाबरलेत का? कांदा उत्पादकाला घाबरलेत का? काय शेतकरी दूध उत्पादकाला घाबरलाय का? का तिकडे रोहित पवार बसलाय त्याला घाबरलाय? बाबा तू असं गुपित काही करू नको ना बाबा, आमचं म्हणणं आहे। आणि शेजारचा प्रतिनिधी म्हणलं तुमचे अन्याय करणार नाही, अरे अन्याय करणार नाही माझा हे कोणतं ठेवलं? तू काय केलंय? तू इथं काय मिळलंय का? हे श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा तालुका आंबेगाव सह खेड म्हणले, म्हणजे पहिलं कोण? आंबेगाव आणि मग आम्ही। अरे भीमाशंकर आमच्या तालुक्यात, आमची अस्मिता। उद्या देशातून येणारा माणूस सांगतो मला खेळला जायचंय भीमाशंकरला, तुम्ही आमची ओळख पुसायचं काम करताय का? हुतात्मा राजगुरूंची ओळख पुसायची का? अजिबात होऊ देणार नाही। काँग्रेस पक्ष कधी होऊ देणार नाही। मी तुम्हाला आता ठामपणे सांगतो, यामध्ये आपल्या लोकप्रतिनिधींनी माझा त्याचा बांधाला 25 वेळा सांगून झाले, तू तुझी भूमिका दादा परखड मान रे। एकदाच काय व्हायचं ते होऊ दे, एकदाच होऊ दे, काय व्हायचं ते।
पण ते हे असं चालणार नाही. कशासाठी चाललंय, काय चाललंय, कोणालाच काय कळायला तयार नाही. मिटिंगा झाल्यात, त्या मिटिंगांना तुम्ही हजर आहात का नाही आहात? 15/4/2026 ला झाली, 11/5 ला झाली, 18/5 ला झाली. इथं तुम्ही आहात का नाही? ही पत्र तयार होताना तुम्ही काही विरोध केला का नाही केला? का फक्त तालुक्यामध्ये मी करतोय, मी ठेवतोय, मी ह्याला होऊन होणार नाही. भविष्यामध्ये बाबाजी शेठ काळे आमदार साहेब हात जोडून विनंती करतो. स्वर्गीय नारायणरावचं आत्ताना आठवण येते, सुरेश भाऊंची आठवण येते, दिलीप मोहितेंची आठवण येते, मांजरेंपासून आठवण येते, कांडगे असतील, बुट्टे असतील. तुमची आठवण काढली पाहिजे कुणीतरी. चांगल्या कामासाठी आठवण काढली पाहिजे. ज्या ज्या वेळेस भीमाशंकरचा विषय निघन की बाबाजी शेठ भांडले होते, बाबाजी शेठ भांडत होते, असे म्हणले पाहिजेत. ह्या विचारधारेचा माणूस मी आहे. परंतु ते करताना तुम्ही मुळात आम्हाला दिसत नाही. ध्यानात घ्या तुम्ही. फार विचित्र आणि विप्लेस म्हणजे आम्ही इतकं नर्वस झालेलो आहे की आता कुठपर्यंत भांडायचं, कुठं जायचं, कशी कागद मिळवायची, ह्या गहन प्रश्नामध्ये आम्ही आहोत. पत्रकार साहेब, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि माझ्या तालुक्यातल्या मायबाप जनतेला माझी विनंती आहे, ही क्लिप तुम्ही आवर्जून ऐका. तुम्हाला याच्यामध्ये काय चुकीचं वाटलं 100% कमेंट करा. त्याचे काय कार्यकर्ते काय टाकतील याच्याशी मला काय घेणं देणं नाही. पण तुम्हाला ज्याला ज्याला तालुक्याची अस्मिता आहे, तो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू द्या, तो भाजपचा असू द्या, राष्ट्रवादीच्या दोन्ही असू द्या, दोन्ही शिवसेनेचा असू द्या, काँग्रेसचा असू द्या, RPIचा असू द्या, तुम्ही आपल्याला सगळ्याला एकत्र यावं लागणार आहे. चुकीच्या मार्गाने कामकाज चाललेलं आहे, हे ध्यानात घ्या. हे इतकं भयानक चाललेलं आहे हे सगळं. मला या गोष्टीचा फार तिटकारा आलेला आहे. आता ध्यानात घ्या तुम्ही. आपल्याला लोकप्रतिनिधींना विनंती राहणार आहे माझ्या या माध्यमातून की आज जर आपण तिथे गेला असाल किंवा तुम्हाला जर निमंत्रण असेल, मला तर कळलं की तुम्हाला निमंत्रण आहे, परंतु याच्यामध्ये ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून त्यांना दाखवा. तुमच्याकडे नसेल तर तातडीने मला फोन करा. मी तुम्हाला ही सगळी कागद पाठवायला तयार आहे. तुम्ही माणसाला तिथे घेऊन यायला तयार आहे. परंतु तुम्ही त्या ठिकाणी भांडा. खेड तालुक्याची अस्मिता, हुतात्मा राजगुरू असेल, माऊली ज्ञानेश्वर चरणी प्रार्थना करतो की आमच्या आमदार साहेबांना सुबुद्धी दे आणि हा विषय मांडू दे. कारण शेजारचा माणूस काय सुट्टी देणार नाहीये हे आम्हाला आज नाही, आमचे वडिलोपार्जित सांगत आलेले आहेत. आमच्या वडिलांनी सांगितलं, चुलत्यांनी सांगितलं, बंधूंनी आमच्या सांगितले, या माणसाने कोणाला काय मिळून दिलेलं नाही. हात जोडून विनंती, आमदार साहेब तुम्ही काहीतरी करा. माझा खेड तालुका कसा आणि खेड तालुक्यात भीमाशंकर कसं हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही आता भांडा. तुम्ही मध्येही म्हणले की मी मुख्यमंत्र्यांशी बोललोय, हे केलंय ते केलंय, पण तुम्ही काय बोलले काय नाही बोलले आज हे कागदवाले तुम्ही किती खोटे बोलता याचे पुरावे आज प्रशासनाने जाहीर केलेले, मी नाही. धन्यवाद. अजूनही काही बोलल, परंतु योग्य वेळ आल्यावर.